जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेत आणि त्यांच्या राहण्यासाठी वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आली आहे। आपण जर पाहिलं तर वाशीची जी मार्केट आहेत 5 मार्केट आहेत, या 5 मार्केटमध्ये साधारणतः 3 ते 4 लाख लोक या ठिकाणी जेवण करू शकतील, राहू शकतील अशी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर या ठिकाणी जर व्यवस्था पाहिली तर 5 मार्केट आहेत। एक कांदा बटाटा मार्केट आहे, मसाला मार्केट आहे, भाजी मार्केट आहे। ही जी मार्केट आहेत या ठिकाणी म्हणजे आता आपण ज्या मार्केटमध्ये उभं आहोत या मार्केटमध्ये जवळपास 25,000 लोकांची व्यवस्था करण्यात आली। त्यानंतर मसाला मार्केटमध्ये देखील 25 ते 50,000 लोकांची व्यवस्था जी ती करण्यात आली आहे आणि उर्वरित जे 2 मार्केट आहेत त्याच्यामध्ये 25, 25 आणि 50 अशा जवळपास 2.5 ते 3 लाख लोकांची जेवणाची आणि त्याचबरोबर राहण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जेवणाची जी तयारी आहे ती देखील जवळपास तयारी जी आहे ती पूर्ण होताना या ठिकाणी आली आहे। ही जबाबदारीचं वाटप कसं करण्यात आलंय, आपण जे व्यवस्थापकांनी सगळे सकल मराठा समाज असतील त्यांचे आयोजक जे आहेत मराठा समाजाचे त्यांना आपण विचारलं की कशा पद्धतीनं नाना काय कशी व्यवस्था आहे तुम्ही दाखवू शकाल काय? याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हे असं सगळं जेवणाचं व्हेज पुलाव वगैरे भाजी आणि व्हेज पुलावचं काम चाललेलं आहे। याच्यामध्ये हे तुम्हाला सगळं जे चित्र दिसतंय असे जवळजवळ 15 ठिकाणी जेवणाचं काम चालू आहे। 15 ठिकाणी आमच्या एपीएमसी मार्केटमध्ये त्या सगळ्या महिला बघा, आता काही लोक जेवायला गेलेत त्याच्यामुळे महिला कमी आहेत। इथं जवळजवळ 50 माणसं काम करतात। असे 15 ठिकाणी एपीएमसीच्या माध्यमातून 5ही मार्केट असेल, कांदा बटाटा मार्केट, आता हे कांदा बटाटा मार्केट आहे, भाजी मार्केट आहे, फ्रूट मार्केट आहे, अन्नधान्य भाजी मार्केट आहे। 150 एकरमध्ये हे मार्केट पसरलेलं आहे आणि ह्या 150 एकरमध्ये जवळजवळ प्रत्येक मार्केटमध्ये आम्ही डिवाइड केलेले आहे। कांदा बटाटा मार्केटमध्ये 25,000 लोकांचं आम्ही जेवणाचं नियोजन केलं आहे। हे असे जे ढेंगी आहेत मोठमोठे ह्या कांदा बटाटा मार्केटलाच अजून 3 ठिकाणी चालू आहेत आणि बाकीच्या मार्केटला सुद्धा चालू आहे। त्याच्यामुळे यांचं स्वागत आम्ही जोरदार करणार आहोत। नवी मुंबईकरांसाठी ही दिवाळी आहे, कारण आमच्यासाठी मराठ्यांसाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर 1982 ला जो लढा चालू केला अण्णासाहेब पाटलांनी, त्याच्यानंतर त्यांच्या रूपामध्ये आता जरांगे पाटील आलेले आहेत आणि ते आता मुंबईला आलेत। मुंबईला आले ही त्यांची शेवटची वेळ आहे, त्याच्यामुळे ते आरक्षण घेऊनच परत जाणार आणि ते आरक्षण घेऊन परत जात असताना आमचा जो नव्या मुंबईकरांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे। नव्या मुंबईमध्ये ते आल्यानंतर आमचे माथाडी कामगार जवळजवळ 50,000 माथाडी कामगार आहेत आणि जवळजवळ 1.5 ते 2 लाख मराठा समाज आहेत। आज आम्ही त्यांची रात्रीची जेवायची व्यवस्था करणार आहोत, सकाळी त्यांची नाश्त्याची व्यवस्था करणार आहोत, चहा कॉफी बिस्किट पोहे वगैरे असं भरपूर नाश्त्याची व्यवस्था करणार आहोत। त्यांची तर रात्रीची राहायची व्यवस्था आम्ही अतिशय उत्तम प्रकारे केली। ई टॉयलेटच्या माध्यमातून आपण जर बघाल प्रत्येक मार्केटला आपण 500 ई टॉयलेट ठेवलेले आहेत आणि त्या ई टॉयलेटच्या माध्यमातून आपण त्यांची पुढे शौचालयाची गैरसोय होऊ नये त्या माध्यमातून हे बघा या भाकरी पण आलेल्या आहेत, आता सुरुवात झाली। असे जवळजवळ 2.5 लाख ते 3 लाख लोकांचं जेवण इथे येणार आहे। 2.5 ते 3 लाख, त्याच्यामध्ये भाकरी आहे, चटणी आहे, खरडा आहे, ठेचा आहे, सुक्या भाज्या आहेत, अशा प्रकारचं नियोजन आहे। ते अतिशय उत्तम प्रकारचं नियोजन आहे। जेवण रात्री भले 11 वाजू दे 12 वाजू दे, जरांगे पाटील इथं आल्यानंतर त्यांचं आणि त्या आंदोलनकर्त्यांचं आम्ही जोरदार स्वागत करणार आहोत। एक आहे की जरांगे पाटील अजूनही त्या ठिकाणाहून निघालेले नाहीयेत, तर साधारणतः समजा त्यांना जर यायला खूप उशीर झाला असेल किंवा मग हे जेवण तिकडेच देण्याची पण काही व्यवस्था करण्यात आलेली आहे का? काही गरज नाही। प्रत्येक ठिकाणी पनवेलला 5 लाख लोकांची जेवणाची व्यवस्था झालेली आहे। पनवेलला नव्या मुंबईमध्ये आम्ही जवळजवळ एपीएमसीच्या माध्यमातून 2 ते 2.5 लाख लोकांची व्यवस्था केली आणि नव्या मुंबईच्या बाकीचा नेरूळ असेल, सुबिडी असेल, कोपरखेरणा असेल, मार्केटच्या बाहेरचा भाग आहे, त्या प्रत्येक ठिकाणी नियोजन केलेलं आहे। आज आम्ही इथं आमदार शशिकांत शिंदे साहेब आणि आमदार नरेंद्र पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं हे नियोजन एपीएमच्या माध्यमातून करतोय आणि जरांगे पाटलांना किती उशीर होऊ द्या आम्ही त्यांचं जोरदार स्वागत करणार, कुठेही आम्ही कमी पडणार नाही। ना एक या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जातोय की एवढ्या लोकांची स्वच्छता सकाळी उठणं असेल किंवा टॉयलेटला जाणं असेल, आंघोळीची व्यवस्था आहे, त्यासाठी काय तयारी? बिलकुल नाही, बिलकुल। अगदी तुम्ही जर बघाल तर 5ही मार्केटला आम्ही जवळजवळ 500 टॉयलेटची व्यवस्था केली। आपण जर बघाल आता हे टॉयलेट्स यायला सुरुवात झालेली आहे। हे बघा हे अशी टॉयलेट्स आहेत, याच्यामध्ये त्यांची व्यवस्था होईल, पाण्याची व्यवस्था आहे, ड्रम्स आहेत। आम्ही प्रत्येक मार्केटला 10-10 ट्रक टँकरचे लावलेले आहेत।
कुठेही कमी पडणार नाही, शौचालयाची त्यांची दुरावस्था होणार नाही. आमचे एपीएमसी सुद्धा टॉयलेट भरपूर आहेत. त्या माध्यमातून ह्या माध्यमातून हे बघा, हे असे टॉयलेट आता यायला सुरुवात झाली. जे काही मार्केट आहे तिथे राहण्याची आणि झोपण्याची व्यवस्था कशी असेल? सगळ्या ठिकाणी आम्ही सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी गाळे मोकळे आहेत, आता आमच्या कांदावडा मार्केटवर बघाल तर एवढा मोठा ऑप्शन हॉल आहे आणि आमचे मार्केट बघा तुम्ही, हे सगळे गाळे आम्ही संध्याकाळी 100 गाळे इथे उघडे करून देणार आहोत. म्हणजे इथे जवळजवळ 15 ते 17 हजार लोकांची व्यवस्था इथे होणार आहे. तशीच भाजी मार्केटला 25,000 लोक आहेत. भाजी मार्केट आणि फ्रूट मार्केट 50 एकर मध्ये आहे. तिथे जवळजवळ दोन्ही मिळून आम्ही 50,000 लोकांची व्यवस्था केली. धान्य मार्केटला आम्ही 60,000 लोकांची व्यवस्था केली. सगळे आमचे प्रशस्त 150 एकरचा परिसर आहे. या 150 एकर मध्ये आम्ही शौचालय असेल, पाणी असेल. आमच्याकडं 4 लाख पाण्याच्या बाटल्या आज सकाळपासून आलेल्या आहेत. पाण्याच्या बाटल्या 4 लाख. त्याच्यामुळे पाण्याची कुठे दुरावस्था होणार नाही, त्यांना कमी पडणार नाही. जेवण नव्या मुंबईतून जवळजवळ 2.5 लाख लोकांचं जेवण येणार आहे आणि आम्ही जवळजवळ 2 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली. त्याच्यामुळे कुठेही कमी पडणार नाही. आमच्यासाठी ही दिवाळी आहे. आमचा राजा इथे येतोय, त्याचं आम्ही स्वागत करणार. आपण जर पाहिलं तर जय्यत तयारी करण्यात आली आणि अनेक स्वयंसेवक स्वतः या ठिकाणी राबताना दिसतात. साधारणतः किती स्वयंसेवक या ठिकाणी असतील? आमच्या मार्केटमध्ये कांदापाटा मार्केटमध्ये जवळजवळ 200 ते 250 जण आम्ही स्वयंसेवक स्वतः, व्यापारी, माथाडी, आम्ही सर्वजण, परत आमचे मेहता कर्मचारी आहेत, वारणार घटक आहेत. सगळे आमच्या मार्केटची घटून आम्ही जवळजवळ 200 ते 250 कार्यकर्ते इथे सकाळ दुपार संध्याकाळपर्यंत आम्ही इथे कामाच्या तयारीसाठी आलेलो आहोत. नाना, प्रत्येकाचं नियोजन वाटून दिलेलं आहे का? प्रत्येकाला नियोजन वाटून दिलेलं आहे. स्वयंपाकाचं नियोजन कोणी करायचं, आता आमचे दत्तशेठ राजपुरे असतील, हे 3 दिवस झाले परिश्रम घेतात जेवणासाठी. जेवणाचं नियोजन यांच्याबरोबर 10 लोक दिलेले आहेत. आमचे वारणार मंडळी आहेत, राजू आहे, हे अशी 10 मंडळी फक्त जेवणासाठी नियोजन करतात. वाढपे जे आहेत ते वाढपे 50 लोक इथं आहेत. असं प्रत्येक मार्केटला आम्ही आता जवळजवळ 200 ते 250 लोक, कांदापट्टा मार्केट, भाजी मार्केटला जवळजवळ 300 लोक आहेत, फ्रूट मार्केटला आहेत. त्या मार्केटला त्या संचालकांनी आणि व्यापाऱ्यांनी नियोजन वाटून घेतलंय. अगदी तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा मोर्चा ना भूतो न भविष्य, दिल्ली सुद्धा हादरणार आहे असं एकंदरीत चित्र तुम्हाला आज रात्री आणि उद्या सकाळी बघायला नवी मुंबईत मिळणार आहे. ना एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे, सरकारची चर्चा जी आहे ती जरांगे पाटील यांच्याबरोबर चाललेली आहे. मुंबईमध्ये हा मोर्चा येऊ नये यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळे कदाचित हा मोर्चा या ठिकाणी देखील थांबू शकतो आणि बरेच दिवस या ठिकाणी कामकाज जे आहे ते थांबू शकतं. कामकाज थांबलं तरी काही फरक पडणार नाही, कारण ही आमची अंतिम लढाई आहे. एक लक्षात घ्या, सरकार पण याच्यामध्ये आता गांभीर्याने आजपासून घेते असं आम्ही टीव्हीवरती बघतोय. आम्ही काय तेवढे ज्ञानी नाही आहोत का काय चर्चा झाली काय नाही चर्चा झाली. टीव्हीवरती आम्हाला दिसतंय का लोणावळ्यामध्ये चर्चा चालू आहे. आम्ही बघतोय टीव्हीमध्ये. नव्या मुंबई जरी मध्ये ठिया मांडला तरी आम्ही त्यांचं असं स्वागत करणार. त्यांची सगळी सोय जोपर्यंत नव्या मुंबईमध्ये ते राहतील, त्यांची जे लागेल ती सोय करायची आमची मराठ्यांची तयारी आहे. कुठेच आम्ही सरकारची चर्चेची तयारी काही असो, पण आम्ही आमची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि तयारीसाठी एपीएमसी मार्केट जे आहे ते पूर्णपणे सज्ज करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कारण असे जे 5 मार्केट आहेत, जवळपास 100 ते 150 एकरचा हा संपूर्ण परिसर आहे. हा संपूर्ण परिसरामध्ये मराठा समाजाचे जेवढे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी येतील. त्यांची व्यवस्था जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. जेवढी गर्दी आहे त्या गर्दीला नियंत्रण ठेवण्यासाठी असेल किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. जवळपास 2 ते 2.5 हजार पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आले. त्याचबरोबर एपीएमसी मार्केटचे कर्मचारी असतील ते देखील सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी चोखपणे पार पाडतील अशी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. स्वच्छता असेल, त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था असेल, ती देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे. आणि जेवणाची व्यवस्था ही जशी एपीएमसी मार्केट आणि सर्व सकल मराठा या संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी केली गेली असली तरी शशिकांत शिंदे असतील, त्याचबरोबर नरेंद्र पाटील असतील, यांच्या मार्फत देखील या ठिकाणी खूप मोठी व्यवस्था जी आहे ती केली जाते. आणि हा जे आंदोलन आहे ते यशस्वी करण्यासाठी एक नव्हे तर हजारो स्वयंसेवक आणि आंदोलक जे आहेत ते अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अण्णासाहेब पाटलांचा विजय हो. अमर